या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक आदरणीय मुकेश पाटील साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यानंतर रामदास तुळशीराम पाटील या 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, माफ करा. त्यानंतर रामदास पाटील साहेबांच्या कटआउटला जर हिट केलं तर आता मात्र 11000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. हेच तर या स्पर्धेची ओळख आहे. मुकेश दादांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. तो गेम ऑन. बघा मुकेश दादाने सांगितलंय 10 गेले काही नाहीये, पण मला बाबांचं नाव मोठं करायचं आहे. 11000 तर पारचूक, क्या बात है. काम ऐसा करो मुकेश दादा की नाम हो जाए. गेम ऑन. पहिला चेंडू वाईड वर टाकण्याचा प्रयत्न केलाय. अपील जोरदार होतं यावेळेला. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. एसपी बघा भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत आपल्या जागेवरती. हे आपण प्रोफेशनल अंपर असल्याने हा आपण बोलले तर हा निर्णय आपल्याला बघायला मिळतो. कोणत्या प्रकारचं डगबगत आहे त्याला माहिती, अपील होऊ दे पण आपला निर्णय मात्र ठाम आहे. यश पुणे गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षाकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला चिन्मय पाडीलला आपण पाहू शकता. पण चिन्मय कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. 5 षटकांची मॅच. चेंडू बॉल बॅक टू ड्राइव्ह बघायला मिळालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षण पिंट्या जोशी वेगाने येतो यावेळेला. थोडासा वेळ झाला. फेकी एक्युरेटीने फार गरजेचं. धावसंख्या 51 ओपन होत आहे आज देश संघाचा. आज देश संघ म्हटला तर आमचा नितीन कळण यांचा हा संघ, यांचा गावचा संघ, हेमंत दरे यांचा गावचा हा संघ. पुढे गोलंदाजी मार्कवर यश. जर आपण 6 धावेपेक्षा कमी धावा दिल्या ना तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्याला. साकेल कारण पाटील आपण पाहता. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता आमच्या समालोचक कक्षाकडून. चेंडू लॉक केला यावेळेला. टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक येतोय पण पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. एसपी सांगतात 1 बाउंड. चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. मुकेश दादा या गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती आपण संगीता मुकेश पाटील नगरसेविका आहेत. खूप चांगलं कार्य केलं जात आहे. बाबा देखील नगरसेवक होते पण आज आपल्यात नाही आहेत. तर याचं आपण जर आपण रामदास दादांचं नाव जर ऐकलं लगेच कोकण किंग बैल, झुंजींचं बैल आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. असं आपल्यात नाही आहेत. आत्ता पण आपण बघितलं तर लगेच बघा एकाने गुडल एकाने सांगितलं बाळू पाटील आताही संग्राम आहे. क्या बात आहे. म्हणजे गावाचा अभिमान. पुढे एक गोलंदाजी मार्कवर यश. फुलटॉस ड्राइव्ह केला यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मिड आपला भीड करून चेंडू जात सी मार्शा बार. दंदन चौकार. त्यांना बघायला मिळते. स्ट्रेट मॅच त्यांना बघायला मिळते. काय आपण मैदानावर काय हालचाल होत आहेत हे त्यांना बारकाही नाही पाहता येतात. दादा स्वागत आहे आपला देखील दुपारच्या सत्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून आम्हाला आपण नातवाच्या नावाने इथे त्यांनी बाईक दिली आहे. जबरदस्त आजोबाचं प्रेम आहे नातवावर. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यश. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कवर टाकला करण. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो यावेळेला वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. एसपीचा इशारा तो चौकार. साठी पारितोषिक लावलं त्याचा पारितोषिक त्याला मिळणार नाही. कारण का आम्ही जेव्हा जेव्हा बघितलं ना करण काळन लालच भोरीचे जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलं त्या गोलंदाज काहीतरी विपरीत करतो, फलंदाज देखील विपरीत करतो आणि आता तेच बघायला मिळालं. करणने तर आक्रमण केलं यशवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय आमच्या समालोचक कक्षाकडून. चेंडू या वेळेला स्वीटली टायमिंग. चेंडू जातोय लॉंग ऑन सी मार्शा पार. षटकार. सुरुवात काय बॅटिंग करतोय करण पाटील. अप्रतिम बॅटिंग करतोय. तब्बल 3 चौकार 1 षटकार 19 धावा.
बघा कटआउटला जर आपल्या कटआउटला जर आपण तर डायरेक्ट चेंडू लागला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मला वाटतं शेवटच्या दिवशी हे पारितोषिक डबल होईल. केशव काळन मी माझ्या कारकिर्दीत एकच प्राइज बघितले होते की एका षटकाराला 31,000 रुपये. मॅच सुरू होती. मोठागाव विपक्ष बेतवडे. रमेश पाटील मुंबऱ्याचे. आणि ते प्राइज लावतात कसे केशव, एक एक चेंडू मागे प्राइज वाढवत जातात 1,000 रुपयांनी. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता सुरेंद्र लोखंडे येतोय मोठागाव एंड कडून. स्ट्रायकेनला चिन्मय पाटील. चिन्मय पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. 2 षटकासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू यावेळेला फटका पासलाय. कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही. बिग विकेट. चिन्मय पाटील बॅक टू पवेलियन. सुरेंद्र लोखंडेला मिळणारा पहिलं यश. त्यानंतर मॅच असणारे आपण तर चिकनघर विपक्ष रणवीर आडिवली. दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचंय. पहिला गडी बाद होतो नवीन फलंदाज प्रवीण उर्फ बाला. 19 धावसंगती यश मिळालं सुरेंद्र लोखंडेला. पिंट्या जोशी त्यांच्या पाठी आपण तर मास्टर माइंडचं काम करतोय. त्याला माहिती विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. रिजन बॅकवर्ड पॉइंटला यशला पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण. मिड ऑफला क्षेत्ररक्षण सुरेंद्र. हा चेंडू चेंज पेस बघायला मिळाला यावेळेला. एकदा इथं पूर्ण होते का पाहिजे सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ती पूर्ण देखील होते. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता एक गडी बाद. अजदे संघ प्रथम फलंदाजी करताना 20 धावसंख्या आपण पाहू शकता. आता स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतो. अमोल काळन आता संघामध्ये नाही आहेत. एक अष्टपैलू खेळाडू थोडस आपण दुखापतग्रस्त आहे. चेंडू ऑन साइडला यावेळेला शफल होऊन खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातो यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जसं काय धावफलक कधी आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. साहिल आमच्यासोबत गुणलेखनच्या भूमिकेत जॉईंट आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये आपण 22 पाहू शकता. पुण्याचा सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर सायकला प्रवीण. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफला. चूक होणार नाही. फलंदाज बाद. 2 गडी बाद करतो यावेळेला. या षटकामध्ये चिन्मयला बाद केलं. प्रवीणला बाद केलं. 2 बाद. 22 अशी धावसंख्या. अजदे संघ प्रथम बॅटिंग करताना. विनोद काळन आपण पाहू शकता. एक सन्मान नगरसेवक देखील आहेत असदे गावचे. कल्याण डोंबिवली महानगर परिषद सन्माननीय नगरसेवक देखील. हार्दिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते सुरेंद्र. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत. एकूण जर विचार केला तर आता 3 गडी बाद पण केलेत.
पण ती विकेट हॅटिक होणार नाही. पण आता विकेट जर घेतलं तर विकेट हॅटिक होऊ शकतो. स्ट्रायकेला फलंदाज विनोद काळनपाच्या कशावर बॅटिंग करतो इथून सुरेंद्र. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद या स्पर्धेतील आपण येतोय. पहिली हॅट्रिक पूर्ण होते. जरा टाळ्या होऊन जाते सुरेंद्र साठी. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 22 गडी बाद झाले 4. काय गोलंदाजी केली सुरेंद्रची. गोलंदाजी आवडली असेल तर काय होऊन जाते. अप्रतिम गोलंदाजी केली. वा, जबरदस्त वापसी करून दिली. एकूण 4 गडी बाद केले या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो ओमकार. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहू शकता. आता स्पर्धेत ना बघितलं ना, जयसिंग दादा 2 रेकॉर्ड झाले. एका खेळाडूने आपण म्हणतो 10,000चं पारितोषिक पटकावलं आणि त्या एका खेळाडूने हॅट्रिक देखील नोंदवली. म्हणजे उद्या जेव्हा जेव्हा मॅच सुरू होईल ना, तेव्हा या खेळाडूंची नावं घेणं गरजेचं राहणार आहे. स्ट्रायकेलला फलंदाज निलेश उर्फ इंजी. ओमकार गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पिचिंग बघा किती चांगली होती चेंडूची. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केली तर खूप चांगली वापसी केली जाते यावेळेला. तर पहिलं षटक आजदे संघाच्या नावावर तर दुसरं षटक आपण मित्र नवापाडा आणि तर तिसरं षटक देखील सुरुवात खूप चांगली केली. दमदार सुरुवात केली ओमकारने. ओमकार जोशी आमच्या समालोचक कक्षांकडून लेफ्ट हँड ओर देखील मारा करतो. स्ट्रायकला निलेश काळन. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो यावेळेला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त कमबॅक. हे क्रिकेट आहे बॉबी. पहिल्या षटकात 17 धावा काही हरकत नाही, पण नंतर मात्र काय गोलंदाजी केली बघा. सुरेंद्रचं कौतुक करेल. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. ओमकार सारखा एक नवोदित गोलंदाज यंगस्टर त्यांना मिळालाय. ओमकार जोशी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला निलेश. हा चेंडू एज घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. शॉर्टरमॅनला रुपेश म्हात्रे डायरेक्ट हिट देखील झालाय. पण वेगाने इथं मात्र एक धाव कंप्लीट केले होते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते. 23 धावा. चला, चिकनगरचे कॅप्टन आणि रणवीर 11 अडवलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपण थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. विजय आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. ओमकार पण गोलंदाजी मार्कवर. टाकला दर्शन सफल हो झाला यावेळेला. ऑन साईडला आपण खेळायचं होता. चेंडू जातो यावेळेला कार्पेटच्या मध्ये करून आपण तो लॉंगाडोन क्षेत्रक्षण खूप वेगाने आला यावेळेला. प्रतीक मडवी खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता. 24 धावा. सर्व मला वाटतं अंडर 19चे खेळाडू आहेत हे. आणि त्यानंतर सिनियर खेळाडू सुरेंद्र, लारा, रुपेश, पिंट्या, ओमकार. हा चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो यावेळेला आपण मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आला डीप पण त्या चेंडूला उचलतो फेकी करतो. दुसरी धाव घातक ठरू शकते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. दुसऱ्या फेरीत पहिली मॅच असदे विपक्ष आपण तो नवापाडा. 2 बलाढ्य संघ या पंचकुशीतले. पुणे गोलंदाजी मार्कवर. ओमकार खूप चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. 4 धावा दिल्यात फक्त त्यांनी 5 चेंडू मध्ये. चेंडू सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. जर ओमकारचं षटक आवडलं असेल तर पुन्हा एकदा टाळा दिला. यंगस्टर आहे, आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण म्हणजे तर 4च धावा दिल्यात. आमचे ड्रिंक्स बेकर देखील जात आहेत. चला पुण्याला विनंती करतोय. चिकनगड सगळ्या संघाने रणवीर 11 अडवली संघाची संघाने टॉस साठी यायचंय. डीजे
तब्बल 4. सुरेंद्र पुणेचा गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एंड कडून स्ट्रायकेला फलंदाज दर्शन काळनला आपण पाहू शकता. दर्शन निलेश आणि निलेश काळन ही जोडी आता मैदानावर आहे. इथून आक्रमण करावं लागणार आहे आता. चेंडू लॉफ करायचा होता यावेळेला ऑन साईडला. चेंडू जातो याला मिडॉनवरनं आपण येतो लॉंगॉन तसे येतो. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे घातक ठरू शकतायत. कोऑर्डिनेशन होत नाहीये. संवाद मधला स काढला वाद झाला आणि दर्शन काळांसारखा फलंदाज धावबाद झाला. बघा विकेट मिळाला. सांघिक यश मिळालं. धावा होत्या काय आणि काय झाल्या धावा. 19 धावा होत्या. मिलिंद येतोय. चेंडू बॅटमधनं काढलाय. चेंडूला खूप चांगला चेंडू होता यावेळेला. एकच धाव इथे मिळते. ओमकार बघा काय क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. गडी बाद झाल्यात 5. अजदाच्या पाठीराखे थोडेसे शांत बसलेत. संघाने निराशा केली. स्टार्ट खूप चांगला दिला होता. पहिल्या षटकात भरपूर आनंद पण त्यानंतरच्या दुसऱ्या षटकात नाव पडाने तो आनंद हिरावून घेतला मी तर म्हणेल. सुरेंद्र लोखंडे आला आणि त्यांनी जणू काय या आपण तो मैदानावर आपली जादू पेरली आणि आपण तो जबरदस्त चेंडू फेकले. सुरेंद्र तो निलेश. चेंडू ऑन साईडला बॅटने गॅप मध्ये खेळतोय क्षेत्ररक्षण. चेंडू यावेळेला आणि चेंडू जातोय यावेळेला मिड विकेट सी मारशापा चौकार. बाणमधून अरे चौकार येणं अत्यंत गरजेचं होतं. धावसंख्या 32. इथून अजून चेंडू बाकीत जर विचार केला तर या षटकाचा चेंडू झाला आपण एकूण 9 चेंडूचा खेळ बाकी आणि या 9 चेंडू मध्ये ना निलेशला मात्र हवाई हल्ले करावे लागणार आहेत. 50+ धावा होतील पण त्यासाठी तुम्हाला हवाई फायर करावे लागणार आहेत. सुरेंद्र पुणेचा गोलंदाजी मार्क शकला निलेश. चेंडू फटका फसला यावेळेला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद होतोय. यश चूक करत नाहीये. निलेशची बॅक टू पवेलियन. अजून एक यश मिळते सुरेंद्र लोखंडेला. थँक्यू डीजे थँक्यू. सुरेंद्रने 5 गडी बाद केले. त्याला टाळून देते सुरेंद्र लोखंडे. काय वापसी केली. अप्रतिम वापसी. कमबॅक का असतं हे नवापाडा संघाकडून आपण जाणून घ्या. आपण इथं बघून घ्यायचं आहे कशा प्रकारचं कमबॅक कशा प्रकारची गोलंदाजी. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल पिंट्या जोशीचं. मास्टर माइंडचं काम करतोय. सातत्याने गोलंदाजाकडे जातोय. क्षेत्रक्षक जातोय. त्यांना मोटिवेट करतोय. शाबासकी देतोय. रुपेशाने आपण 2 चेंडूचा खेळ बाकी. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. सुरेंद्र ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकात 38 धावा. नित्यंत गरज होती षटकाराची आणि तो षटकार मारलाय मिलिंदने. ज्या गोलंदाजाने 5 आपण तो विकेट घेतला त्याच्यावरती हल्ला केला जातोय. कॅमेरावर आपण पाहू शकता. सुरेंद्र पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट उर्दकडे मार्कात टाकला मिलिंद. चेंडू बॅकफुटवर जाऊन वेट अँड वॉच क्रिकेट स्क्वेअर कालचा अप्रतिम नजराना बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेसे पार चौकार.
मार्कवर येतो सर्वात अनुभवी खेळाडू. 6 धावेंचं आपण षटक टाकलं ना तर 1000 रुपये. जगदीश जाधव. सहा धाव्यांचं षटक फेकलं तर जगदीश जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चला अडिवलीचे कॅप्टन आणि आपण येतोय चिकनगरचे कॅप्टन. आपण मुख्य व्यासपीठावर जायचं टॉस साठी. रुपेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा यांकडून. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. सार्थक डॉट चेंडू गेलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सार्थक आहे स्ट्राईकला. रुपेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट गेलाय. यावेळेला जास्तीत जास्त स्ट्राईक आपण भूपेन यावेळेला स्ट्राईक देणं फार गरजेचं मिलिंदला. मिलिंद लय मध्ये बॅटिंग करतोय, अटॅकिंग बॅटिंग करतोय. तो जर नो स्ट्राईकला राहिला ना तर नंतर मात्र त्याला स्ट्राईक मिळण्याचा दबाव येईल. पण लवकरात लवकर स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. रुपेश राईटअप ओर तिकडे मारतोय. पुण्याचा बॅक पुढे जाऊन यावेळेला स्पार्काट करतोय. क्षेत्रशब्द आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 44. रुपेश पुण्याचा गोलंदाजी मध्ये फुलटॉस ऑन साइड लाडव्या बॅटने गॅप मध्ये खेळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स मिड विकेट सीमा रेषेपार. मच नीडेड चौकार. तर 48 चेंडू बाकी आहेत. अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. पण मिलिंदला मात्र स्ट्राईक मिळतं या षटकामध्ये. रुपेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सार्थक चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइडला वेट ऑन वॉच क्रिकेट पुलचा फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चौकार. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 50 कंप्लीट 52 धावा. धावसंख्या 10 गती 52. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर बघा 10 धावा आल्यात. रुपेश पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर बडी देखील येतात. बडी स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जातोय. यावेळेला गॅप शोधतोय. चेंडू जातोय यावेळेला डीप कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. कारण आता थोडस आपण म्हणजे केशवच्या चेहऱ्यावरती सुमित असं दिसतंय. मगाशी काय केलं ते मी मगाशी म्हणत होतो की महत्वाचं नाही आता करायचंय आणि ते केलंय सार्थकने. काय बॅटिंग करतोय. तब्बल बघा 3 चेंडू 3 चौकार. मात्र सार्थकसाठी टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग संघर्षपूर्ण बॅटिंग करतोय मैदानावर. गरज होती तेव्हा गरज पूर्ण केली. पुढे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. सुरेंद्र मात्र चूक करता. पण सार्थकने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. धावसंख्या 10 फलकात 56. गडी बाद झाले तब्बल. जर विचार केला तर आम्हाला भूपेंद्र माहिती देत आहेत तब्बल 6 गडी बाद. 56 57 धावांचं लक्ष आहे. तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे जिथे सज्ज आहेत मयूर. धन्यवाद. श्रद्धांजली चषकातील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल. चिकनगर विपक्ष रणवीर 11 अडिवली. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. तर आमचे लाडके मान्यवर आदरणीय नितीन जोशी साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच रणवीर 11 अडिवली विपक्ष चिकनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आमचे लाडके मान्यवर आदरणीय नितीन जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस करत आहोत. टॉस इथे मात्र झाला. टॉस जिंकला. इथे मात्र अडिवली संघाने गोलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला. तर नक्कीच सार्थकसाठी कॅश प्राइज असणार आहे. सलग 4 चौकार मारल्यामुळे 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांकडून. तर त्याने मॅच संपल्यानंतर कॅश कलेक्ट करून घ्यायची आहे.
फाईट करण्यासाठी आज दिसंग मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज तर श्रीकांत जोशी उर्फ बडी यांना विनंती करतो, या बडी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच नवपाडा संघासाठी कॅश प्राइज इथे मात्र जगदीश जाधव साहेबांनी एटीएम खुलं केलंय. कोणत्याही फलंदाजाने 3 चौकार किंवा 3 षटकार सलग ठोकले, नक्कीच 3 चौकार आणि 3 षटकार लगातार नाही ठोकले तरी चालतील, पण 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे प्रत्येकी खेळाडूसाठी. आदरणीय जगदीश जाधव साहेबांकडून नवापाडावरती भरपूर सारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पहिली मॅच जिंकल्यानंतर संपूर्ण गावाचे समर्थक इथे मात्र येत असतात आणि अशा प्रकारचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील साहेबांच्या कटआउटला जर हिट झाला तर नक्कीच 11,000 रुपयांचा डबल कॅश प्राइज आहे. उर्थ विकेटने पहिलं षटक विनोद काळन, फुल टॉस चेंडू होता, पाडत स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरेंद्र लोखंडेच्या बॅट मधून येतोय हा दणदण करणारा चौकार. इथे मात्र इनसाइड एज घेऊन जातोय, फर्स्ट स्लिप मध्ये जातोय चेंडू आणि एक धाव इथे मात्र कॉल केली आहे. डेंजर एंडला सुरेंद्र लोखंडे होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईकवर आणलं जातं पिंट्या जोशीला आणि धावसंख्या झाली धाव फलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक आहेत आजदे गावाचे विनोद काळन साहेब स्वतःच गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सजो, स्ट्रायकिंग एंडवर पिंट्या जोशी थांबून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र डेंजर एंडला स्वतः सुरेंद्र लोखंडे कॉल देत असताना आणि एक धाव कंप्लीट गेली आहे. तर व्यवस्थित कलेक्ट करता आला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या झाली धाव फलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 57चं टार्गेट आहे. चांगले चेंडू हातात असताना आपल्याला पाहायला मिळतं विनोद काळन. भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे योग्य टप्पावर गोलंदाजी, कारण की 57 धावा डिफेंड करायच्यात त्यावेळी इथे मात्र ओळखलं आणि स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना आणि आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना विनोद काळन इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला चेंडू शरीराचा वेध घेऊन एक धाव इथे मात्र ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धाव फलकावर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभवाची सावली हीच विद्येची माऊली. त्याचप्रमाणे विनोद काळन चांगली गोलंदाजी, लो स्कोरिंग मॅच डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वतःला पूर्णपणे स्किट केलं होतं मी म्हणेन. स्वीप करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, पिंट्या जोशीचा इथे मात्र झेल सुटलाय. या मॅचची गोल्डन विकेट घेतली होती विनोद काळाने, आपला एक्सपिरियन्स दाखवलं होतं, पण क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि पिंट्या जोशी सारख्या खेळाडूला इथे मिळालाय तो जीवनदान. किती महागात ठरू शकेल या मॅच मधली ही गोल्डन विकेट होती मी म्हणेन, जो पिंट्या जोशी पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः उत्तरशिव संघावर बरसला. त्या पिंट्या जोशीचा इथे मात्र झेल सोडला. धावसंख्या झाली धाव फलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्ध विकेटने पुन्हा एकदा विनोद काळन स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि पूर्णपणे बीट करतोय सुरेंद्र लोखंडेला आणि पहिल्या षटकाचा वाजवी गेम समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धाव फलकावर बिनगडी बाद. 8 अशी सुरुवात नवापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जोशी नवापाडा यांच्या देखून माध्यमातून आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि संघासाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. नवापाडा संघासाठी खास शुभेच्छा आल्या त्यांच्याकडून.
पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगाडी बाद 8 अशी सुरुवात. 57चा पाठलाग करत असताना टीम नवापाडा. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी मी म्हणेन विनोद काळाने केली. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच मिलिंदने सुरुवात केली होती गोलंदाजी करत असताना, पण या मॅचचं महत्व विनोद काळाने कुठेतरी इथे अनुभवलं आणि तेच आपला अनुभव मैदानामध्ये दाखवत असताना झेलची संधी देखील निर्माण केली होती पिंट्या जोशीच्या, पण झेल झाला ड्रॉप. पिंट्या जोशी अजूनही आहे मैदानात. धावसंख्या झाली धावफलकावर 8. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज चिन्मयचा वापर केलाय. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयला आणलाय गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला आहे पिंट्या जोशी. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 39 धावांची एक धुव्वाधार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. उत्तरशिव संघासमोर फाईट करत असताना नवापाडा संघाने दुसरं षटक मार्गस्थ. ओव्हर द विकेटने सज्ज होईल चिन्मय. इथे मात्र चेंडू इथे मात्र चांगला तेवढाच दर्जिता स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला पिंट्या जोशीच्या बॅटमधून आणि पंचांचा सिग्नल येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि पिंट्या जोशीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर द विकेटने सज्ज होईल चिन्मय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू मात्र गोलंदाजाने हाताळलाय. लाईन पाहत असताना पंच. धावसंख्या झाली धावफलकावर अवंत स्वरूपाच्या धावेने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चिन्मय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने फुल लाईनचे चेंडू हातात असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला आहे पिंट्या जोशी. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र हवी होती पण सुरेंद्रने ती नाकारली आहे. अजून एक निर्धाव चेंडू येतो. गोलंदाजाचा मी म्हणेन आत्मविश्वास उंचावलाय. मागच्या षटकामध्ये नक्कीच झेल जरी सोडलाय तरी पण इथून मात्र मॅच मध्ये आपले 100% देत असताना चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 13. दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून मी म्हणेन वंचित ठेवलं आतापर्यंत नवापाडा संघाला. 57 धावा डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील 54 धावा डिफेंड केल्या होत्या ह्याच आज ते संघाने. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांनी इथे मात्र नो घोषित केला आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा पिंट्या जोशीच्या बॅट मधून येतोय हा 4 धावा. होत होती आज दे संघाची. कुठेतरी इथे गोलंदाजाकडून झाली चूक आणि इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पूर्णपणे फलंदाजाला बीट केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. फ्री हिटचा चेंडू होता. संधीचं सोनं करता आलं नाहीये पिंट्या जोशीला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 18. ओव्हर द विकेटने चिन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आधीच स्टान्स चेंज केला होता पिंट्याने आणि ते पाहिलं गोलंदाजाने आणि चेंडू गुडलेन स्पॉटवरून शरीराच्या दिशेने वेगाने येत असताना पूर्णपणे बीट करतोय पिंट्या जोशीला. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिन्मयची. एक 9 चेंडू जरूर हाताळलाय पण 5 चेंडू फेकत असताना अवघ्या 10 धावेंचं षटक हाताळलंय. ते म्हणजे गोलंदाजी करत असताना चिन्मयने. धावसंख्या झाली धावफलकावर 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने सज्ज होतोय गोलंदाज चिन्मय. इथे मात्र थांबून खेळला जातो. चेंडू जातोय गॅप मध्ये आणि चेंडू जाईल सीमा पार आणि मिळतायत त्या पिंट्या जोशीला 4 धावा.
झाला होता ड्रॉप आणि आता मात्र पिंट्या जोशीच्या बॅटमधून 2 दर्जेदार स्ट्रोक आल्यानंतर तो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळत असताना 18 चेंडू 35 समीकरण. सुरेंद्र आणि पिंट्या अजूनही मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांअखेरीस धावा झाल्या धाव फलकावर 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मिलिंदचा वापर केला. पहिल्या मॅच मध्ये खूप इम्प्रेस केलं होतं या मिलिंदने. तोच मिलिंद तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच करण 55 धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाजी करत असताना आजदे संघाने आणि या मॅच मध्ये देखील 57 धावा इथे मात्र डिफेंड करेल का? गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये मिलिंदचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर आहे सुरेंद्र लोखंडे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज गोलंदाज मिलिंद. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र लोखंडे उर्फ गट्ट्या या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू. अंडरम क्रिकेट देखील भरपूर खेळत असतो. उर्दू विकेटने मिलिंद सज्ज होईल. पहिला चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धाव फलकावर 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. 24 ही धावसंख्या धाव फलकावर 57 चा पाठलाग करत असताना टीम नवापाडा संघ. उर्दू विकेटने मिलिंद. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र तिथे खेळाडू आहेत. प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धाव फलकावर एका धावेच्या मदतीने 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र लाईन पाहावी लागेल. इथे मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला येत असताना आणि सुरेंद्र लोखंडेला इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करायला लागते. 25 या धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का. सुरेंद्र लोखंडे बॅक टू द पवेलियन. व्यवस्था केलेली आहे सर्व प्रेक्षकांसाठी त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी. उर्दू विकेटने मिलिंद सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आहे पिंट्या जोशी. इथे मात्र स्वीप केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि इम्पॅक्टफुल षटकार येतोय पिंट्या जोशीच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतो पिंट्या जोशी. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर मी म्हणेन झेल उडाला होता आणि हाच खेळाडू इथे मात्र आता 20 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 26 समीकरण. गोलंदाज मिलिंदचा इथे मात्र समाचार घेतला होता स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र आपला एंड बदलत असताना पिंट्या जोशी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून येतो पंचांचा सिग्नल. पिंट्या जोशीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने समीकरण झालंय 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज आहे. का पिंट्या जोशी इथे मात्र बॅटिंग करतो. बॅक टू बॅक 2 षटकार मिलिंदच्या अगेन्स्ट इथे मात्र ठोकलेत. 15 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये मिलिंदने.
13 चेंडू 20चं समीकरण. 13 चेंडू 20च्या समीकरणामध्ये जर कोण उभा आहे तर मी म्हणे हा नवापडा संघाचा तारणहार पिंट्या जोशी. राऊंड विकेट मिलिंद सज्ज होतो. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केलाय आणि डेंजर एंडला स्वतः पिंट्या जोशी जात असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने कंप्लीट केलायत. इट्स माय कॉल आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावर 39 आणि ड्रिंक्स ब्रेकरच्या भूमिकेमध्ये भूषण जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. तर नक्कीच या श्रद्धांजली चषकामध्ये ज्यांच्या आठवणीने आपण ही स्पर्धा पाहतोय आदरणीय स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील साहेब त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक. त्याचप्रमाणे उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्ये आदरणीय मुकेश पाटील साहेबांकडून इथे मात्र जेवणाची व्यवस्था केली. दुपारच्या जेवणाची नक्कीच व्यवस्था केली सर्व प्रेक्षकांसाठी. नक्कीच त्यांच्या मातोश्री सुमन रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ ही आपल्याला जेवणाची व्यवस्था उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय मुकेश रामदास पाटील सुने डोंबिवलीचे समाजसेवक आहेत. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहू शकता आदरणीय स्वर्गीय रामदास पाटील साहेबांचं फ्लेक्स आणि त्यानंतर स्वर्गीय मयूर तुळशीराम पाटील जे आज आमच्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणीने निमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक पर्व दुसरं आणि हा स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 39. एक गडी बाद 12 चेंडू आणि 18चं समीकरण. संघनायकाने विश्वास दाखवला पुन्हा एकदा चिन्मयावरती. स्ट्रायकिंग एंडवर आहे. पहिल्यांदाच सामोरं जाईल रुपेश. अजून एकही चेंडू खेळायला नाहीये. 3 षटकां अखेरीस धावा झाल्या धावफलकावर 39. पहिला चेंडू इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. स्ट्राईक इथे मात्र पिंट्याला हवी होती पण अखेरीस नाकारतो. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फिगत असताना गोलंदाज चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये मिलिंदने 2 षटकं हाताळली होती आणि या मॅच मध्ये चिन्मय 2 षटकं हाताळत असताना इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतो. 12 चेंडू 18चं समीकरण जरी पिंट्या जोशीने जवळ गेलं तरी पण पिंट्या जोशी अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि इथे मात्र संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. रुपेश मात्र बॅटिंग करत असताना 2 चेंडू निर्धाव इथे मात्र फेकलेत. गोलंदाज चिन्मयने कमबॅक करण्याचा प्रयत्न. टीम आज दे संघाचा गोलंदाज चिन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. मिस टाइम होतो आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण झालंय जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावेंची गरज. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चिन्मय चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले. धावा खर्च केले ते म्हणजे 12 चेंडू 18चं समीकरण असताना पहिले 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर ही स्ट्राईक रोटेट. पिंट्या जोशी स्ट्रायकिंग एंडवर येतो. राऊंड द विकेट चिन्मय सज्ज होईल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गॅप मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना बीट करून त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि मिळत आहेत त्या 4 धावा पिंट्या जोशीला.
हे जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसतो तिथे खेळण्यासाठी हा जाणला जातो खेळाडू. गॅप पाहिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं रिझन पूर्णपणे ओपन होतं, त्यामुळे स्वतःचा गुडघा टेकवत असताना चेंडूला मागच्या दिशेने ते मात्र फिरकावून दिला आणि मिळतात 4 धावा. प्रेशर रिलीज स्ट्रोक येतो बॅट्समन पिंट्या जोशीच्या बॅटमधून. ज्या पिंट्या जोशीचं मी म्हणेन 2 धावेवरती झेल सोडला होता तो पिंट्या जोशीने मात्र कडाडलाय. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप मध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय पिंट्या जोशीच्या बॅटमधून. भागात ठरू शकतो हे आजदे संघाला इथे मात्र कळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 48, वैयक्तिक 36 या धावसंख्येवर खेळत असताना पिंट्या जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 48 आणि आता मात्र समीकरण झालंय जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. सहा चेंडू 9चं समीकरण आहे. ताजदे संघ चला थोडस स्पीडअप करा विनंती असेल. 6 चेंडू 9चं समीकरण. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 48, एक गडी बाद 48 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पिंट्या जोशी वैयक्तिक 36 या धावसंख्येवर खेळत असताना 16 चेंडू सामोरे जात असताना त्यानंतर रुपेश म्हात्रे 3 चेंडू सामोरे जात असताना एकच धाव इथे मात्र एकवडले. इथे मात्र रुपेशचं काम असणार आहे पिंट्याला स्ट्राईकवर आणणं, कारण की त्याच्या बॅटमधून स्ट्रोक आपण पाहिलेत. मैदानाच्या चारही बाजूला खेळत असताना आपल्याला पिंट्या जोशी पाहायला मिळतोय. आत्मविश्वास उंचावला असेल. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत होती. शेवटपर्यंत नॉट आउट राहिले होते. 39 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली पिंट्या जोशीची आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे पिंट्याची बॅट बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा एकवडल्यात वैयक्तिक आणि धावसंख्या झाली धावफलकावर 48. समीकरण झाले जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये करणवरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडवर आहे डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज रुपेश आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय षटकार. रुपेश इथे मात्र शांत खेळत होता, एकेका धावेसाठी संघर्ष करत होता. त्या रुपेशच्या बॅटमधून येतो हा संघर्षमय षटकार आणि मॅच अगदी जवळ नेऊन ठेवले. 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि मॅच विनिंग स्ट्रोक रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणि मॅच जिंकली मात्र नवपाडा संघाने. हार्ड लक आज ते संघ आपण चांगला खेळ केला आणि इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि नवपाडा संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तर नक्कीच पिंट्या जोशीसाठी कॅश प्राइज असणार आहे. आदरणीय जगदीश जाधव साहेबांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. तर पिंट्या हे कलेक्ट करून घ्यायचे. या पुढील मॅच असेल अडिवली विपक्ष चिकनगर. टॉस जिंकला इथे मात्र अडिवली संघाने.